नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण उपासाचे धिरडे, डोसे, तुम्ही काय म्हणता त्याप्रमाणे ते दाखवणार आहे मी। आम्ही तर याला उपासाचे धिरडेच म्हणतो। तर उन्हाळ्यामध्ये असं उपास असला की काही खावंसं वाटत नाही, तर हे धिरडे गुरुवार, एकादशी अशा उपासांना चालतात। महादेवाच्या आणि गणपतीच्या उपासाला हे धिरडे चालत नाही, कारण यामध्ये वरई किंवा भगर म्हणतात कुठल्या कुठल्या भागांमध्ये। तर याचे मी आज धिरडे दाखवणार आहे आणि अशी चटपटीत अशी मस्त बटाट्याची रस्सा भाजी दाखवणार आहे। तर मग चला साहित्य बघूया। आणि एकदम झटपट होतात आणि पटकन होतात, फक्त साबुदाणे भिजलेले पाहिजे, बाकी एकदम इन्स्टंट होतात हे धिरडे। तर चला मग साहित्य बघूया आणि रेसिपीकडे वळूया। चला, इथं मी अर्धा तास भगर किंवा वरई ही भिजत टाकलेली आहे। साबुदाणे घेतले 1 वाटी, ऍक्च्युली मी भिजून 1 वाटी झाली आहे, अर्धीच वाटी साबुदाणे घेतलेले आणि हीच 1 वाटी भरून भगर घेतलेली आहे। चवीपुरती मिरची घेतली, तुम्हाला किती तिखट आणि किती कमी तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथं मिरची घेऊ शकता। ही खूप कमी तिखट मिरची आहे म्हणून 5 ते 6 हिरवी मिरची घेतली आहे। एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आणि चवीपुरतं मीठ घेतलंय। आता यातलं आणि वरई भिजवताना पूर्ण स्वच्छ धुवायची 2 ते 3 पाण्याने पूर्ण, आणि मग भिजत टाकायची 4थ्या पाण्यामध्ये। तर मग आता याच्यातलं पाणी काढून घेते मी वरई मधलं आणि हे सगळं तुम्हाला दाखवते मी कसं आपल्याला हे सगळं मिक्सर मधनं एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वरई मधलं पाणी काढून वरई टाकून घेतली आहे। यामध्येच आपल्याला सगळे साबुदाणे टाकून घ्यायचे। साबुदाणे मिक्सर मध्ये टाकून झाले की हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे, शेंगदाणे, चवीपुरतं मीठ, आणि ज्या वाटीने आपण साबुदाणे आणि वरई मोजून घेतली आहे या वाटीने मी वरई 1 वाटी घेतली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणे। आता आपण आपल्याला बॅटर तयार करायला किती पाणी लागेल हे मी तुम्हाला बारीक करून झाल्यावर सांगते मी तुम्हाला लास्टला का मला पूर्ण किती पाणी लागलं म्हणून किती पाणी टाकलं मी। आता एकदम बारीक तयार करून घेतलंय हे वाटण आणि एकूण पूर्ण मी 1 वाटी भरून पूर्ण पाणी वापरलंय। आता आपण हे रेस्टला ठेवणार आहे 10 मिनिटांसाठी आणि बटाट्याची भाजीची तयारी करून घेऊया आणि भाजी करून घेऊया। उपवासाची बटाट्याची भाजी करणार आहे आपण। आता इथं मी 1 बटाटा घेतलाय कट करून, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या कमी तिखटवाल्या, आणि भाजलेले शेंगदाणे, दही घेतलंय छोटी 1 वाटी भरून, आणि चवीपुरतं मीठ घेतलंय, आणि भाजी करण्यासाठी मी साजूक तूप वापरणार आहे। तर मग चला सुरुवात करूया भाजी करण्यासाठी। 2 चमचे तूप गरम करायला टाकलंय। तुम्ही उपासाला जिरे खात असाल तर तुम्ही टाकू शकता, आम्ही खात नाही जिरे म्हणून डायरेक्ट बटाटा टाक। आता बटाटा आपल्याला छान तेलात परतून घ्यायचा आहे। गॅस मीडियम करते आता, आणि चवीपुरतं जे मीठ घेतलंय ते इथं मी टाकून घेणार आहे, म्हणजे बटाट्यांमध्ये पण छान मीठ मुरतं आणि बटाटा असा पांचट लागत नाही खायला। झाकण ठेवणार आहे 2 मिनिटांसाठी आणि बटाटा छान परततोय तेलावरती, तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया। हिरवी मिरची, शेंगदाणे आणि छोटी 1 वाटी दही, यामुळे छान आंबटसर अशी भाजी तयार होते आणि उन्हाळ्यात खावंसं वाटत नाही उपासाचे काही पदार्थ। तर या भाजीमुळे खूप छान लागते ही भाजी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि दही नसेल तर यामध्ये 1 लिंबू पिळायचं, लिंबामुळे पण खूप छान होते ही भाजी। आता मी हे बारीक वाटण एकदम फाईन पेस्ट तयार करून घेते। वाटण वाटेपर्यंत बटाटा आपला छान परतलाय, बघू शकता असा अर्धा कच्चा शिजलाय। वाटण टाकून घेऊया। एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचंय, आणि तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ हवी आहे भाजी त्यानुसार तुम्ही ही भाजी करू शकता। घट्ट पण छान लागते, एकदम पातळ रस्सा तशी पण छान लागते। मी अशी एवढी पातळ ठेवली आहे, शिजून अजून थोडीशी घट्ट होणार। आता भाजी शिजते तोपर्यंत आपण डोसे तयार करून घेऊया। पॅन गरम करायला ठेवलाय, पॅन छान गरम झालाय आता आपला। थोडस पहिल्या डोस्याला थोडं जास्त तेल टाकायचं म्हणजे चिपकत नाही, सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायचंय तेल तव्याला। आता आपलं डोस्याचं बॅटर पण
छान भिजलंय 10 मिनिटं भाजी होईपर्यंत. आपण डोसे करून घेऊया. पहिला डोसा थोडासा जाड ठेवायचा. थोडंसं तेल टाकते. मीडियम गॅसवर झाकण ठेवायचं 2 मिनिटांसाठी. 2 मिनिटं झाली आहे, बघूया. बघू शकता किती छान जाळी पडली आहे. दोन्ही साइडनी छान भाजून घ्यायचं. आणि झाकण ठेवण्याचं कारण वरई असल्यामुळं वरनं थोडंसं असं सुकू शकतं धिरडं किंवा डोसा, त्यामुळे आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं असतं. तर हे छान आता दोन्ही साइडनी मी छान खरपूस असं भाजून घेते. तर दोन्ही साइडनी छान भाजून झालंय. आता काढून घेते मी. तुम्हाला जास्त क्रिस्पी हवं असेल तर तुम्ही कमी गॅसवर 5 मिनिटं ठेवलं तर एकदम कुरकुरीत होतं हे. दुसरं पण आपण ह्याच पद्धतीने करून घेणार आहे. आता दुसऱ्याला एकदम कमी तेल लागतं. वरनं अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि हे पण मीडियम गॅसवर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपली अशी चटपटीत अशी आंबट मस्त अशी बटाट्याची भाजी इथं तयार आहे. तर आपण शिजली का बघूया. तर छान शिजली आहे भाजी, खाण्यासाठी तयार आहे भाजी. आता गॅस बंद करते मी. बघू शकता अशी एवढी घट्ट झाली आहे. दुसरं धिरडं पण आपलं छान झालंय. असं मस्त ब्राऊन दिसायला लागलं आणि अगदी अलगद वरती आलंय. असं अलगद वरती आपण असं पलटून घेऊया. आणि हे बघू शकता असं छान जाळीदार आणि असं क्रिस्पी तयार झालंय वरनं मस्त. आता हे पण मीडियम गॅसवर आपण छान शेकून घेऊया आणि सर्व करूया. आता दुसरं धिरडं पण मी असंच छान क्रिस्पी मस्त भाजून घेतलंय असं कुरकुरीत एकदम. आणि बटाट्याची भाजी पण आपली रेडी झालेली आहे. उपवासाची रेसिपी कशी वाटली? धिरडे आणि मस्त चटपटीत अशी बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.